मी सुनील घोले साहेबांना विनंती करतोय की आपण दोस्ती यारी ग्रुपचं स्वागत करायचं आहे. खरंच तुमच्या ग्रुपने समाजासाठी खूप मोलाचा सहकार्य केलं, त्याबद्दल आपले सतत आभार. यापुढेही असं समाजाला मोरवणे गावचे सुपुत्र आणि दोस्ती यारी ग्रुप आपण कराल अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा मान सन्मान आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती करतो. प्रवीण मिरगळ हा माझ्या आधी या मैदानात उपस्थित होता, कारण त्याला मी टायमिंगच 7चं दिलं होतं की 7-7:30 पर्यंत आपण उद्घाटन करू आणि त्या टायमिंगला तो उपस्थित राहिला, त्याबद्दल त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. शॉल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचा बॉल वाईट आहे का? वाईट 2 रन. यानंतर सन्मान चिन्ह म्हणून सामनावीर म्हणून अंकित कासार यांना सुनील गोले देतील. चला वळूया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. सामना सुरू आहे तो सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो गणेश. गणेशचा सामना करतोय तो जिग्नेश आणि गणेश. गणेश वर्सेस गणेश आणि गणेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. आरपार सीमा पार षटकार. धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा यावेळेला गणेशची दिशा भरकटली आहे. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होतीये ती आता 2 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा गणेश सज्ज. यावेळेला गुडलेटचा चेंडू होता. चेंडू आहे हवेमध्ये, परंतु यावेळेला चेंडू चालला आरपार सीमा पार षटकार. गणेशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दुसरा षटकार. धावसंख्या झाली आहे ती आता 17. थोडंसं प्रेशरमध्ये टाकलेलं आहे घोडेगुम संघाला. यावेळेला गणेश यांनी सुरेख अशी फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये हल्ला बोल 2 षटकार. सामना सुरू आहे तो सोमजाई क्रिकेट संघ विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. आणि बॉलिंग करतोय तो गणेश खेडेकर. फलंदाजीला आहे गणेश घोले. गणेश वर्सेस गणेश. सुरेख अशी मॅच इथे पाहायला मिळते, परंतु गणेश घोलेच्या बॅटमधून आलेले 2 षटकार. शिलीम संघासाठी खरोखर सलामीचा फलंदाज आपल्या गावासाठी आपण पाहतोय सुरेख अशी फटकेबाजी करताना. पुन्हा एकदा यावेळेला पूल केलाय. चेंडू आहे हवेमध्ये. गणेशच्या बॅटमधून आलेला हा 3रा षटकार. चार चेंडू आणि 23 धावा. खरोखर सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळाली ती गणेश घोलेकडून. 4 चेंडू आणि 23 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी आपल्या संघासाठी. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीमसाठी सलामीला आलाय हा फलंदाज शिलीम ब संघाकडून गणेश घोले.
धावसंख्या आहे ती 23. 4 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा गणेश सज्ज. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा, गडी बाद. एज लागून चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संघाला लागलेला पहिला धक्का. 5 चेंडू आणि 23 धावा, 1 गडी बाद. 20 धावा मारून बाद झालाय तो गणेश घोले. 3 षटकार ज्यांनी आणले होते गणेश कडेकरच्या गोलंदाजीवरती गणेश घोले याने. गणेश घोलेसाठी पांडुरंग माडिक, शिलीम गावचे पांडुरंग माडिक यांच्याकडून गणेश घोलेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळाली गणेश घोलेच्या बॅट मधून. एक चांगली सलामी आपल्या संघासाठी दिली. नवीन फलंदाज आलेत ते विराज. यावेळेला सुद्धा शेवटचा चेंडू होता. निर्धाव चेंडूने ओव्हरची सांगता होते. संघाची धावसंख्या आहे ती 23. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 23. काय सुरेख फटकेबाजी केली होती गणेश घोले याने. 3 षटकार आणले. खरोखर आजच्या या सामन्यामध्ये रंगत वाढवली आहे ती गणेश घोले यांनी. यावेळेला गोलंदाजीसाठी आले ते प्राण केडेकर आणि पहिल्याच चेंडूवरती स्विच हिट मारलाय. स्विच हिट मारून 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. नवीन फलंदाज आहेत ते विराज यांनी, जिग्नेश यांनी, माफ करा, जिग्नेशच्या बॅटमधून हा दुहेरी धावेसाठी आलेला शॉट. खरोखर एक देखना शॉट. स्विच हिट. प्राण केडेकर एक अनुभवी गोलंदाज सोमजाई क्रिकेट संघाचे आणि या अनुभवी गोलंदाजाच्या समोर दोन्ही फलंदाज आहेत ते अतिशय युवा. परंतु काय जोश आहे, काय जल्लोष आहे. श्रीकृष्ण चषक 2025 मध्ये आपलं नाव रोशन करायचं असेल तर नक्कीच इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा यावेळेला पूल केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने, गॅप मध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. संघाची वाढती धावसंख्या होती ती 27. चला पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. संघाची वाढती धावसंख्या, धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती ती आता 29. 3 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने. यावेळेला मात्र चौकारासाठी. संघाची वाढती धावसंख्या होती ती 33.
आणि आपल्या ताई यांचे चिरंजीव प्रथमेश दादा पाटील. दादा खरंच आपले सहर्ष स्वागत. आपण आलात त्याबद्दल आपलं खरंच आमच्या समाजाच्या वतीने आपलं अभिनंदन करून आपल्याला शुभेच्छा देतो. आपण सामना पाहूया, त्यानंतर आपला यथोचित सन्मान हा आमच्या समाजाकडून नक्कीच केला जाईल. धन्यवाद. नक्कीच गोरेगाव विभागामध्ये एक युवा सेनेसाठी गाजलेलं नाव म्हणजे आपला प्रथमेश दादा पाटील. खरोखर आमच्या विभागामधील एक चांगलं युवा नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे. आपण वळूया मॅचकडे. सामना सुरू आहे तो सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. दोनही अगदी शेजारी शेजारी असलेले गाव आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा दुसऱ्या फेरीचा सामना. पहिल्या इनिंगचं ही दुसरं षटक प्रगतीपथावर होतं आणि दुसरी ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती आता 35. 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं मोठं आव्हान. 36 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तो आता सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम यांना. सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे गौलवाडी आणि आई श्री सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकडे संपर्क साधायचा आहे. आपल्याला नाणेफेक उडवायची आहे तर लवकरात लवकर माईकडे संपर्क साधायचा आहे. अतिशय शिस्तबद्धरित्या मैदानात दाखल होतोय तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. 35 धावा त्यांनी पार केल्या आणि आता 36 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम समोर. 12 चेंडू आणि 36 धावा. कॅमेरा टॉस का बॉस. पुढील होणारा सामना आहे तो दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ मुद्रे. दोनही संघ सोमजाई देवीच्या नावाने क्रिकेट खेळत असतात. अगदी शेजारी शेजारी असलेली गावं आणि सर्व खेळाडू एकमेकांच्या ओळखीचे. परंतु आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या गोरेगाव विभागातील युवा नेतृत्व प्रथमेश दादा पाटील साहेब. प्रथमेश दादा पाटील साहेबांचं यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग तर्फे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेला मित्रपरिवार आणि सहकारी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. शिलीमगावचे कर्णधार निलेश दादा घोले यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. तर निलेश दादा काय डिसिजन आहे. क्षेत्ररक्षण. निलेश दादा यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला आहे. तर तुम्ही समोरच्या संघाला किती धावांवरती रोखाल 2 षटकांमध्ये. असं काय फिक्स नाही. क्रिकेट आणि चेत्तिकचा गेम आहे. ते त्यांच्यावर ते मारू शकतात. डिफेंड पिचवर. नक्कीच तुम्हाला तुमच्या बॉलिंग आणि फिल्डिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर कर्णधार दीपेश काय कितीचं टार्गेट असेल. 30. नक्कीच 30 धावा तुम्ही ते पूर्ण कराल अशी आई सोमजाईच्या प्रार्थना करतो. दोनही संघ सोमजाई देवीच्या नावाने क्रिकेट खेळत असतात. मी सुद्धा घोडेगुमचा सोमजाई देवीचा भक्त. आपण सर्वजण सोमजाई देवीला नमन करून या स्पर्धेमध्ये सहभागी होतो आणि या स्पर्धेची शान वाढवतो. दोनही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता त्याचबरोबर आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम यांचे कर्णधार निलेश यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय प्रथमेश दादा पाटील यांच्या हस्ते.
चौकार, पंचांचा इशारा, चौकार. चला वळूया मॅच कडे. सामना सुरू आहे सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम. या वेळेला गणेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते गणेश याला. चला आता वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. मॅच सुरू आहे सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम विरुद्ध आणि सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. धावा करायच्या त्या 36. फलंदाजीसाठी आलाय तो पांडुरंग. यावेळेला चेंडू हलक्या हाताने तटवला मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा काढण्याचा प्रयत्न होतो का? नाही, एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या आता झाली आहे ती मात्र 3 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो युवा गोलंदाज सार्थक. खरोखर सार्थक हा सुद्धा एक युवा गोलंदाज आपल्या संघासाठी 100%. परंतु गणेशच्या बॅटमधून यावेळेला चेंडू चालला आरपार सीमापार. षटकार, श्रीकृष्ण चषकाचा गणेशच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. सार्थक सज्ज. सार्थकला आणलाय पहिला षटकार. बघूया पुढचा चेंडू गणेश काय करतात आपल्या संघासाठी. 4 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 12. यावेळेला पंचांचा इशारा मात्र वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू आणि 13 धावा. 36 धावांचं मोठं आव्हान. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू केलाय पुल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला खणखणीत षटकार. गणेशच्या बॅट मधून दुसरा आपल्या संघासाठी. धावसंख्या आता झाली आहे ती 19. चेंडू झालेत 5. 5 चेंडू आणि 19 धावा. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू बाकी. सार्थकच्या षटकातील एक चेंडू बाकी. धावसंख्या झाली ती 19. 36 धावांचं मोठं आव्हान आणि या 36 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गणेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा यावेळेला गुलवा टप्प्याचा चेंडू होता. गणेशच्या बॅटमधून चेंडू चालला गॅपमध्ये. पंचांचा इशारा काय राहील. यावेळेला आलाय चौकार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. खरोखर काय सुरेख फटकेबाजी केली गणेशाने. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं त्याने 23 धावा दिल्या होत्या आणि तेवढ्याच धावा त्याने वसूल केल्या या षटकामध्ये. 23 धावा गणेशच्या षटकामध्ये आल्या होत्या आणि सार्थकच्या षटकामध्ये सुद्धा 23 धावा आल्या. आता 36 धावांचं आव्हान. धावा करायच्या फक्त 13. 6 चेंडू आणि 13 धावा.
नवीन गोलंदाज आले ते युवा गोलंदाज आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम गावचे करण. करण हे कर्णधार सुद्धा आहेत शिलीम ब संघाचे. आणि आता कर्णधाराच्या खांद्यावरती गोलंदाजीची धुरा. 6 चेंडू आणि धावा हव्यात 13. फलंदाजी करतोय तो घोडेगुमचा 6 सीटर पांडुरंग. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता 5 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. चला वळूया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. करणच्या समोर आहे पांडुरंग. यावेळेला मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक रोटेट होते आणि आता मात्र स्ट्राईक वर गेलाय तो गणेश. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतितटीचा हा सामना. यावेळेला फुलटॉस होता. चेंडू ट्रॅव्हल करतो लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिसफिल्ड होत आहे. मिसफिल्डच्या माध्यमातून संघासाठी आलेला हा चौकार. गणेशच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. धावसंख्या आता होतीये ती मात्र 28. आता 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू बाकी. धावा हव्यात फक्त 8. यावेळेला गणेशच्या बॅटमधून चेंडू मिस हिट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख असा झेल घेतलाय आणि गणेशची विकेट जाते. गणेशला माघारी परतावं लागतंय. आता 2 चेंडू आणि 8 धावा. अतितटीचा हा सामना. गेम चेंजिंग असा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. तो कोण होता फिल्डर? सार्थक कडून. खरोखर गणेशला माघारी धाडलाय आणि आता 2 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी येतोय तो दिनेश काते. चला नवीन फलंदाज आहेत ते दिनेश काते. यावेळेला सुद्धा लगातार दुसरा विकेट. दिनेशला माघारी परतावं लागतं. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात. कर्णधार करण कदम. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ ब संघाचा कर्णधार करण कदम. बॅक टू बॅक 2 विकेट. गणेश आणि दिनेशची विकेट आणि खरोखर सुरेख अशी गोलंदाजी केली. चला चला लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे. त्याचबरोबर करण कदम साठी एक सुवर्ण संधी.
लगातार 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली. तर आपले प्रमुख पाहुणे प्रथमेश दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. या चेंडूवरती हॅट्रिक घेतली तर शेवटचा एक चेंडू बाकी. फलंदाजीसाठी आलाय तो प्रसाद ठसाल, लेफ्ट हँड बॅट्समन. हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक. कर्णधार करण कदम साठी. लगातार 2 चेंडूमध्ये 2 मोठे विकेट घेतले. आणि हा शेवटचा चेंडू. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिक होईल का? आणि हॅट्रिक करण कदम, मॅन फ्रॉम शिलीम. शिलीम गावचा कर्णधार आणि शिलीम गावचा भविष्य करण कदम. काय सुरेख गोलंदाजी केली, हॅट्रिक घेतली या ठिकाणी. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमच्या 3 फलंदाजांना लगातार 3 चेंडूमध्ये